अहिल्यादेवी होळकर घाटाच्या माहिती फलकाचं अनावरण, आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते उद्घाटन. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त धनगर प्रतिष्ठान यांच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाच्या माहिती फलकाचं अनावरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या माहिती फलकाचं उद्घाटन आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आलं. धनगर प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागणीनुसार आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकालगत असलेल्या घाटाच्या फलकाचं सुशोभीकरण करण्यात आलं. तसंच येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट असं नामफलक आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती देणारा माहिती फलक उभारण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून या माहिती फलकाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी समाजाचे नेते शंकरभाई विरकर, बाबासाहेब दगडे, संदेश कवितके यांच्यासह धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या सचिव गायत्री गुंड तसंच अनेक मान्यवरही उपस्थित होते. यावेळी धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकंडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती आणि घोंगडी देऊन समाजाच्या वतीने आमदार निरंजन डावखरे यांचे आभार मानले. यावेळी आमदार डावखरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटालगत असलेल्या स्मारकातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण 1988 मध्ये झाल्याचं सांगितलं. त्यावेळी आपले वडील स्वर्गीय वसंतराव डावखरे महापौर होते आणि त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता. आज याच ठिकाणी घाटाचा माहिती फलक उभारण्याचं काम करण्याची संधी धनगर समाजानं आपल्याला दिली आहे, त्यामुळे आपल्याला अभिमान वाटतो. यासाठी आपण समाजाचे आभार मानत असल्याचंही डावखरे यांनी सांगितलं. या माहिती फलकाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची महती युवा पिढीसह सर्वसामान्य नागरिकांना समजणार असून त्यांच्या प्रेरणादायी कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचं डावखरे यांनी सांगितलं. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनगर प्रतिष्ठानचे सचिव तुषार धायगुडे, उपाध्यक्ष राजेश विरकर, खजिनदार अनिल जरग, कार्यकारिणी सदस्य अविनाश लबडे, सुरेश भांड, उत्तम यमगर, सल्लागार मनोहर विरकर, सूर्यकांत रायकर यांच्यासह अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येनं समाज बांधवही उपस्थित होते. आज या इकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या साठी या इकडे जो माहितीचा एक दस्त या इकडे उभा केलेला आहे. निश्चितपणे ठाणेकरांसाठी हा तलावपाळीचा परिसर हा एक आपुलकीचा, एक आठवणींचा आणि एक मानाचं स्थान आहे. त्या तिकडे निश्चितपणे आपण बघतो की वर्षातनं दोन्ही वेळा समाजातली आणि वेगवेगळ्या घटकातली लोक आवर्जून या इकडे अभिवादन करण्यासाठी येत असतात. हे स्थान त्या दृष्टिकोनाने अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर 1988 साली डावखरे साहेबांच्या हस्ते या इकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं पुतळा या इकडे अनावरण करण्यात आलं होतं आणि आज या इकडे या दस्ताचं मला माझ्या निधीच्या माध्यमाने करण्याची संधी समाजाच्या वतीने भेटली. मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की समाजाने ही संधी दिली. त्याच्यासाठी मी मनापासून समाजाचे आभार मानतो. साहेब, आपल्या माध्यमातून 100 वर्षांच्या माहितीवर या सगळे ठिकठिकाणी आपण हे कामं करतात, काय सांगायला? नाही, आपल्या भावी पिढीला आपला इतिहास माहिती असला पाहिजे आणि ज्याचा इतिहास हा उज्ज्वल असतो, हे ज्याच्या पुढच्या पिढीला माहिती असेल त्या पुढच्या पिढीचं तेव्हाच जाऊन भविष्य उज्ज्वल होईल. त्याच्यामुळे इतिहासाची आठवण करून देण्याचं काम निश्चितपणे या माध्यमाने आणि आठवण करून प्रेरणा देण्याचं काम या स्मारकाच्या माध्यमाने होईल असा विश्वास मला आहे.